यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये त्यांच्या समोर एक तगडा संघ अजून एक बघायला मिळतो. आजच्या ज्या मॅचेस आहेत ते सुंदर झाल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये दोन्ही संघांनी चुका केल्या होत्या. आता मात्र कामगिरी उंचावली आणि इथे थोड्याशा चुका टाळाव्या लागतील दोन्ही संघाला. मी म्हणेल एक संघ मागे पडलाय, साईकृपा राजावली संघ. एक संघ आपण जर पाहिला थोडासा पुढे नक्कीच आला, एक पाऊल पुढे पडलेला आहे. तर राजावली संघ हाडलक वैभव आणि कंपनी आजच्या दिवसामध्ये 4 वाजलेले आहेत, लक्षात घ्या. अजून 2 मॅच म्हणजे 3 मॅचेस बाकी आहेत. घाई करा जरा. आता 15 मिनिटांमध्ये तुम्हाला ही षटकं पूर्ण करायची आहेत. 3 षटकं लक्षात घ्या. 4 वाजून 6 मिनिटं झालेली आहेत. विनंती असेल जास्त मोहल्ला बेटिंग करू नका. बघा अजून शतरक्षण लागलेलं नाहीये. आपल्याला ज्याने मुलाचं सहकार्य दिलं त्यांचे सुद्धा आम्ही आभार नक्कीच मानतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. सुरुवातीलाच रोशन उंबरसडा आणि निलेश बरप ही जोडी, तर संतोष वलवे बॉलिंग मार्कवरती. हलक्या हातानं दरम्यान एकदा पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सहजतेनं पूर्ण. वैभव दिंडा 4-4-3-1 ओमसागर बामणगाव संघाला नक्कीच त्यांच्यामधून शुभेच्छा असतील. आणि अजय कोदे कडक बॅटिंग, विकी काय जबरदस्त चांगली मॅच झाली. जवळजवळ 450 जणांनी ती मॅच लाईव्हच्या माध्यमातून पाहिली. काय जबरदस्त. हो इथे काय घडलाय तर नक्कीच बाळा त्या ठिकाणी चेंडूवरती आला होता. चेंडूला उचलला तोपर्यंत एका धावेचा अवधी, एक धाव पूर्ण झाली. धावफलक मात्र पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो 3 या धावसंख्येवरती. काय सुंदर मॅच झाली. मात्र आता अजून एक पाऊल पुढे आलाय ओमसागर बामणगाव संघ आणि त्याच्या समोर उभा टाकलाय तो म्हणजे बेलकडी गावातून येणारा सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघ. आणि या वर्षाच्या पहिल्या स्पर्धेमध्ये रनरअप राहिला होता विरार बोलिंग त्या ठिकाणी. ऑफसाईडच्या दिशेनं शतरक्षक चेंडूच्या खाली आणि त्याच्या मार्फत मात्र कुठलीच चूक न झाली. फलंदाज निलेश बाद. चला दरम्यान पाहूया काय घडतंय. दरम्यान संतोष बॉलिंग मार्कवरती आलाय. आउटसाइड ऑप्शन या ठिकाणी वाईड चेंडूची नोंदवली. धावफलक मात्र पुढे सरकला जातोय या वाईड न, तो म्हणजे 4 धावा. एक रंगतदार मॅच आपल्याला कशा असतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण शेवटच्या षटकामध्ये मागील मॅच मध्ये बघायला मिळालं. आतापर्यंत चेंडू टाकून झालं अजून एक वाईड. लगातार 2 वाईड टाकले. धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो 5 या धावसंख्येवरती. रुपेश पागे यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलाय ते म्हणजेच कोणाला तर रोशन कांबडी यांना. तर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 500 रुपये या ठिकाणी दिले जातील. त्यांचे खूप खूप आभार. मात्र आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रोशन कांबडी आणि रोशन उंबरसाडा हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय.
अजय वसावल्याची अपील होती, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नव्हता त्या ठिकाणी. पहिले षटक चालू आहे, पहिल्या षटकाचे चेंडू टाकून झाले आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या ती 5. चांगली गोलंदाजी संतोष वलवे यांच्या माध्यमातून. ओमसागर स्पोर्ट्स बामणगाव संघ गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी आता त्याने सुरुवात केलेली आहे. हा सुद्धा अजून एक वाईड हाताळला जातोय. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न केला तर रोशन याच्यापासून लांब चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. जर जवळ आला तर नक्कीच तो ऑनसाईडला खेळेल या भीतीने मला वाटतं ऑनसाईडला चेंडू ऑफसाईडला चेंडू टाकले जातात. त्यामुळे त्या वाईड चेंडूने धावफलक मात्र पुढे सरकले 6 या धावसंख्येवरती. तुषार वलवे यांनी सांगितले कडक बॅटिंग विक्की, तर विक्कीसाठी शुभेच्छा. जयदीप फांडवा यांनी सुद्धा बेस्ट ऑफ लक दिलाय. सगळ्यांचे खूप खूप स्वागत या लाईव्हच्या माध्यमातून. दरम्यान चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती, चेंडू खाली राहिला होता. जवळजवळ 3 वाईड टाकल्यात तरी सुद्धा धावसंख्या बघा 5 चेंडूमध्ये 6 धावा फक्त दिलेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी केली, कुठलाही मोठा फटका रोशन कांबडी याला मारू दिलेला नाहीये. सामना सुरू आहे बेलकडे विरुद्ध मामनपाडा मामनगाव या दोन संघांदरम्यान. संतोष वलवे हायवे एंडच्या बाजूनं पुन्हा एकदा अजून एक चेहऱ्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न. चेंडूला धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचले 7 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 4 वाईड टाकलेले आहेत. एक बाजू नक्कीच चांगली ठेवलेली आहे की ऑफसाईड ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला ठेवायचं. रोशन कांबडी याच्या शरीरापासून लांब चेंडूला ठेवायचं. उर्ध विकेट. दरम्यान रोशन बाद झाला होता, रोशन नाही निलेश बाद झाला होता. आणि रोशन मैदानामध्ये, रोशन कांबडी मैदानामध्ये आणि रोशन उंबरसाडा मैदानामध्ये. तर अजून एक वाईड टाकलाय. किती चेंडू जवळजवळ वाईड आल्यात या षटकामध्ये? जवळजवळ 5 चेंडू, 11 चेंडू आतापर्यंत टाकले तसं सांगायला काहीच हरकत नाही आहे. 10 ओके 10 चेंडू, कारण की 5 वाईड आणि 5 चांगले बॉल. संतोष पुन्हा एकदा रोशन याच्यासाठी रिव्हर्सचा प्रयत्न केला. शतरक्षक त्या ठिकाणी मात्र चेंडूच्या मागे धावण्याचा प्रयत्न करतोय आणि चेंडू अडलेला होता. त्या चेंडूला हातानं थांबवण्याचा जो प्रयत्न होता तो थोडासा ऑर्थोडॉक्स होता, विचित्र होता. धावफलक 4 न पुढे सरकला गेला. 12 धावा. थँक्यू राजू कोम, थँक्यू. या ठिकाणी जोडले गेलेत राजू कोम सुद्धा आपल्याला या ठिकाणी बेस्ट ऑफ लक. ओमसागर बामणगाव संघासाठी बेस्ट ऑफ लक येताना दिसत आहेत. मात्र त्याची कामगिरी जर आपण मागील इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहिली तर फारच खराब होती. आता जरा कामगिरी सुधारली गेली. नव्यानं गोलंदाजी मार्फत येतोय. कुठल्या गोलंदाजाला बोलवलं जात आहे तर नक्कीच विकेश खरपडे याला मैदानामध्ये बॉलिंग मार्फत बोलवलं जात आहे. जवळजवळ 292 जणांनी या ठिकाणी मॅच जॉईन केलेली आहे. खूप खूप स्वागत आहे ते यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेल्या प्रेक्षकांचा. विकेश खरपडे राईट आर्म विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झाला. ढवऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये आहे. मला वाटतं अक्षय अजून आलेलं नाही आहे. 3 षटकांच्या मॅचमध्ये 1 षटक पूर्ण झालं. 1 षटक पूर्ण झाल्याच्या नंतर एक बाद 12 अशी धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. विकेश खरपडे मैदानामध्ये बॉलिंगवरती आलाय, जो की मागील मॅचचा हिरो ठरला होता. रुपेश पागे यांच्या माध्यमातून रोशन उंबरसाडाला 3 चेंडूमध्ये 3 षटकारांसाठी 300 रुपये जाहीर झालेले आहेत. दरम्यान पाहणं गरजेचं आहे काय होत आहे. रोशनने 2 धावा घेतल्या. धावफलक पुढे नेऊन ठेवला तो म्हणजेच 14 या धावसंख्येवरती. विकेश खरपडे याला आपण अनुभवलंय मागील मॅच मध्ये. मात्र गोलंदाजी करताना थोडासा नक्कीच एक चांगला गोलंदाजीची अपेक्षा आहे, चांगली गरज आहे. जर चांगली बॉलिंग झाली तर नक्कीच चांगला क्रिकेट खेळता येईल. दुसऱ्या इनिंग मध्ये वाईट चेंडूची नोंद
अजून एक वाईड या ठिकाणी हाताळला गेलाय. गणू मुजुमदार रिव्ह्यू घेतला गेलाय. अंपायर या ठिकाणी जरा कॅमेऱ्याच्या समोर अँगलमध्ये येतात, त्यामुळं विनंती असेल की अंपायर्स कॉल असेल. इकडनं दिसत नाहीये. अंपायर तुम्ही जरा उभं राहताना थोडंसं एका साईडला उभं राहावं अशी विनंती आहे. थोडंसं मागे उभं राहा. धावसंख्या 15. राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता रोशन याला. रोशन चांगल्या फलंदाजीची गरज त्याच्या संघाला आहे. आणि मी म्हटलं तर 18 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे पाहणं गरजेचं, कारण की मागील मॅचमध्ये जवळजवळ 60 धावा हे आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. 59 धावांचं लक्ष होतं, 60 धावा चेस केल्या होत्या या गोलंदाजी करणाऱ्या संघाने. म्हणजे किमान 35 धावा तरी बनवायला हव्यात. चांगली गोलंदाजी विकेश याची. जयदीप पांडवा यांच्या माध्यमातून सुद्धा शुभेच्छा आल्यात. गणू मुजुमदार यांच्या माध्यमातून सुद्धा बेस्ट ऑफ लक आलाय तांबडमाल या संघाला. ऑन साइडच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. वन बाउन्सना चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. लक्ष द्या, 3 ओव्हर नंतर चिट्ट्यांचा ड्रॉ होईल, तर कॅप्टन आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. 3 ओव्हर नंतर चिट्ट्यांचा ड्रॉ होईल, तर संगनायक आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. शुभेच्छा असेल बामणगाव आणि बेलकडी संघाला कल्पेश कोठावले यांच्या माध्यमातून. ऑन साइडला मोठा फटका, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा, षटकार. वाजवीत कोणत बेस वाजवीत तर वाजवीत ना दिसत हूं बेस. थँक्यू विजय. इथे मात्र आपण जर पाहिलं या अगोदर चौकार आला होता, मात्र आता षटकार आला. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारा आणि रुपेश पागे यांच्या माध्यमातून 300 रुपये कमवा. रोशन याच्यासाठी ATM खुला केला. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत ते म्हणजेच 5. लास्ट बॉल. प्रणय वाघात यांच्या माध्यमातून सुद्धा कमेंट्स आल्या. दरम्यान हा चेंडू वन बाउन्स ना विकेश खरपड्याच्या गोलंदाजीवरती चौकार आला. धाव फलक मात्र पुढे सरकते जाऊन पोहोचतोय 29 या धाव संख्येवरती. चला विनंती असेल विजयी संघ जे आहेत चला बॉटल्स ज्या आहेत आमच्या आयोजकांच्या माध्यमातून दिलेल्या ज्या बॉटल्स आहेत त्या जमा करायच्या. ज्या संघाला इथं जो संघ घेऊन गेला असेल, नेमकं जर आमचे आयोजक आले तिकडे हातात बॉटल दिसली तर आम्ही तुम्हाला बॉटल देणार नाही, पुन्हा लक्षात घ्या. आणि पेनल्टी सुद्धा देऊ. ते बॉटल आम्ही सर्व खेळाडूंसाठी ठेवलेले लक्षात घ्या. आणि त्या बॉटल युनिक आहेत, वेगळ्या आहेत, त्या लगेच समजून येतील. कॅमेरामॅन प्रीत पाटील. धाव संख्या झाली ती म्हणजेच 29. शेवटचा षटक टाकण्यासाठी आला आहे विकी धिंडा.
खंडेपाडा संघ आपल्याकडे सुद्धा मला वाटतं एक बॉटल असेल ती राखून ठेवा, उद्याच्या दिवसामध्ये आम्हाला कामाला येईल ती. दरम्यान हा चेंडू हवेमध्ये होता. यष्टीरक्षकाचा चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. एकच धाव, एका धावेनं धावफलक पुढे सरकत आहे 30 या धावसंख्येवरती. दरम्यान एक धाव आली. एबी विलन गेमिंग म्हणजे हा पबजी लवर दिसतोय. बेस्ट ऑफ बेलकडी, बेलकडीचा प्रेक्षक आहे. खूप खूप स्वागत. महेश ढोले, ऑल द बेस्ट. ओमसागर, महेश, खूप खूप स्वागत आपला सुद्धा. म्युझिक लवर महेश म्हणावं लागेल. तुषार अंडवा यांच्या माध्यमातून सुद्धा सिद्धिविनायक बेलकडी संघाला तुषार माय टीम असं म्हणतोय. बेस्ट ऑफ लक माय टीम सिद्धिविनायक बेलकडी असं म्हणतोय. तुषार तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. ऑन साइडला या ठिकाणी शतरक्षक आहे. तिकडे चेंडूला उचलेल आणि फेकेल जितू होता. थ्रो मात्र थोडासा बघा काय घडतंय. 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 32. मी म्हटलं होतं की 30-35 धावा या ठिकाणी व्हायला हव्या. खेळत असलेल्या 2 संघाचा एक प्रतिनिधी यानंतर तिथे जायचं आहे दोघांनी. दरम्यान चेंडू टाकून झाला 2 या तिसऱ्या षटकाचे. 32 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. बेल्स पाडले नव्हते लक्षात घ्या. मात्र विनंती असेल पंचान चला शतरक्षण लावून घ्या. स्ट्राईक कॉम्प्रोमाइज नाहीये. मात्र तो धाव असू शकली असती जर बेल्स पडली नसती तर धाव पूर्ण झाली असती. त्यामुळे फलंदाज बाद असेल. लक्षात घ्यायचं आहे. नो आर्ग्युमेंट. लक्षात घ्यायचं आहे. नो आर्ग्युमेंट्स. लक्षात घ्या. लक्षात घ्या. जोपर्यंत बेल्स पडत नाही तोपर्यंत फलंदाज बाद होत नाही. लक्षात घ्या. तुम्ही यष्ट्यानं चेंडू लावला होता मात्र बेल्स पडली नव्हती. लक्षात घ्या. इकडे फलंदाज कुठला बाद होईल याच्यासाठी रिव्ह्यू घेतला जाईल. ओके, ते मिळेल. लक्षात घ्या. बॅट्समन क्रॉस झाले आपण पाहतोय की जोपर्यंत आपण यष्ट्यानं चेंडू लावत नाही तोपर्यंत ती क्रॉसिंग धरली जाणार. लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण क्रॉसिंग होत त्यावेळेस आपण यष्ट्यानं चेंडू लावणं फार गरजेचं आहे. आपण यष्ट्यानं चेंडू लावला होता मात्र बेल्स पडल्या नव्हत्या. लक्षात घ्या. त्यापर्यंत ही क्रॉसिंग धरली जाईल. फलंदाज बाद आहे की नाही हे देखील पाहिलं जाईल आणि एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. रोशन बाद. रोशन क्रॉस झाला होता. कारण आपण स्क्रीनवरती बघितलं की विकेश यांनी अगोदर चेंडू लावला यष्ट्यांना मात्र बेल्स पडली नव्हती. त्यावेळेस रोशन क्रॉस झाला. त्यानंतर बेल्स ही जमिनीवरती पडली आणि तेच कारण आपण पाहतोय रोशन हा धावचीच्या स्वरूपात बाद झालेला आहे. कृपया सर्व खेळाडूंना विनंती असेल अंपायरच्या विरुद्ध आर्ग्युमेंट ऐकून घेतली जाणार नाही. लक्षात घ्या. तुम्हाला रिव्ह्यू हवा आहे तुम्ही अंपायरला सांगा. आम्हाला रिव्ह्यू द्या. अंपायर आम्हाला सांगतील. आणि नियम सर्वांना माहिती असायला हवे. जे सर्व संघ आहेत त्यांना क्रॉसिंगचा नियम सर्वांना माहिती आहे. सर्व नियम हे नियम सेम आहेत. लक्षात घ्या.
नक्कीच आपण जर दोन्ही खेळाडू क्रीजच्या बाहेर असतील तर तिथे तुम्ही धावू शकता. मात्र एक जर क्रीजच्या आतमध्ये कुणी स्ट्राईक कॉम्प्रोमाइजसाठी येतोय तर तिथे पंच त्यांचा निर्णय देतात, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे. आणि पंच आपले सक्षम आहेत, त्यामुळे पंचांवरती तिचं प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती. अक्षय मैदानामध्ये आलाय. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांब चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला होता. काय घडलंय तर नक्कीच अक्षय कोला ज्याच्यासाठी बेलकडी संघाने आटापैटा केला त्याला मात्र एका चेंडूमध्ये डायरेक्ट मैदानाच्या बाहेर पाठवलं ओमसागर बामणगाव संघाने. थँक्यू डीजे. बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती जो बघायला मिळतोय तो खेळाडू जो आला तो अक्षय कोला बाद होऊन येताना बघायला मिळाला. मात्र प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा निर्माण झाले की तुमच्या बेस्ट खेळाडू तुम्ही बाहेर का ठेवता 3 षटकांच्या मॅचमध्ये. जास्तीत जास्त चेंडू त्याला खेळवायला हवेत. मात्र आता तो एका चेंडूमध्ये प्रेशराईज सिच्युएशनमध्ये तो बाद झालाय. इथे आलाय महेंद्र आणि महेंद्रला मिळाला वाईड धावफलक. मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 34. अक्षय आणि अक्षयने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग देखील केली होती, सामनावीर ठरला होता आणि त्याला मागं ठेवणं मी तर कुठेतरी चुकीची बाब आहे. या ठिकाणी असंच होत असतं. आपण चांगला बेस्ट बॅट्समन तो असतो तो मागे ठेवत असतो. 9 चेंडूमध्ये 31 धावा त्याने मारल्या होत्या, हे विसरून चालणार नाहीये. क्या बात आहे. वाईट +1 अशा 2 धावा मिळतील. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 36 या धावसंख्येवरती. आणि प्रदीप आपण जर पाहिलं तर जसं म्हटलं जातं की तुमचा चांगला खेळाडू सर्वात उत्कृष्ट खेळाडू आहे, त्याला जास्तीत जास्त चेंडू खेळायला द्यायला हवेत. चेंडू टाकून झाले आतापर्यंत तर म्हणजे एकूण 4 चेंडू टाकून झालेले आहेत, तर 2 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. मात्र आपले खेळाडू कधी कधी या गोष्टी विसरतात. ह्या भरपूर गोष्टी शॉर्टवरचा क्रिकेट 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू मधले दरम्यान रोशन याने काय सुंदर फटका खेळलाय. शॉर्ट पिच डिलिव्हरीवरती चांगला फटका, 4 धावा. चला चेंडू पाठवायचा आहे, चला चेंडू पाठवा. चेंडू देखील आलेला आहे. इकडे बघितलं फलंदाजाने की जो गोलंदाज आहे ऑप्टमच्या सॉरी या ठिकाणी षटकार आहे. माझ्याकडनं सुद्धा तेच या ठिकाणी पुन्हा एकदा थोडंसं मिसकमेंट झालं, कारण की थोडासा 50-50 डिसिजन त्या ठिकाणी बघायला मिळाला. त्यानंतर पुन्हा एकदा चेक केला लाईव्हच्या माध्यमातून, मात्र पंचांचा इशारा अतिशय अचूक होता. दरम्यान पुन्हा एकदा त्याच दिशेनं आता मात्र चौकार आलाय. रोशन याने चांगली बघा फलंदाजाने हेरलाय की गोलंदाज ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताळतोय. त्याने या अगोदर 4 चेंडू बघितले की चेंडू ऑफस्टमच्या बाहेर येत आहेत आणि त्यानंतर त्याने रिव्हर्सचे फटके खेळलेत आणि त्याच्यामध्ये तो सक्सेस देखील झालेला आहे. चौकार येतोय शेवटच्या चेंडूवरती. तर एकूण 46 धावा धावफलकावरती लागल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक्स्ट्राज आहेत, किती 9 एक्स्ट्राज आहेत. आणि 500 रुपये आले त्या ठिकाणी कोणाच्या माध्यमातून, प्रवीण हंडवा आणि रोहित शेट यांच्या माध्यमातून. सन्मान्य प्रवीण हंडवा आणि रोहित शेट यांच्या माध्यमातून रोशन कांबडी यांना या षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत. आम्ही तुम्हाला थांबवतोय, मॅच झाली की घेऊन जायचंय. ओके तुम्हाला थांबवतोय. चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जातोय. चला एक्स्ट्रा प्रदे असेल तर या इकडे, आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करतोय. भागेश ऋषिकेश शेलार आहे आपण पाहतोय. ऋषिकेश दादांचे सुपुत्र, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ करतोय. चिठ्ठ्या उडवल्या गेल्यात. बाबू एक चिठ्ठी उचलायची आहे. बघा हे भाग्य आहे. तर पाहूया कुठल्या संघाची चिठ्ठी निघालाय. तर इथे चिठ्ठी निघालेली आहे आयसोनसरी स्पोर्ट तांबडवाल संघाची चिठ्ठी निघालाय आणि त्यांच्या समोर आहे केतकी बॉईज खंडीपाडा असा मॅच होईल आणि विजय संघाला इथे बाय मिळाली आहे. जो संघ जिंकेल
तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. आपण भाग्येश याच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस करूया. भाग्येश आमच्याकडे, भाग्येशाने भाग्य काढलाय तो म्हणजे विजेत्या संघाचं. जो संघ जिंकेल तो पुढे जाईल आणि एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. ती म्हणजे आई सोनसरी तांबडमाल आणि केतकी बॉईज खंडीपाडा. कॉलिंग कोण देतोय? काटाचा कॉल आहे आणि याला छापा. एकनाथ टबाळ याने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग घेणार. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघ तुमच्या समोर भरपूर वेळा आलेला आहे आणि तुम्ही त्यांच्यावरती हवी देखील झालेला आहेत. या मॅच मध्ये रणनीती काय असेल? काहीतरी वेगळी रणनीती असणार. आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. काय टार्गेट असेल मनामध्ये एखादं? 35+ मारण्याचा प्रयत्न करणार. पहिल्या 2 मॅच मध्ये आपण बघितली तर बॅटिंग क्रम मध्ये थोडासा चढ उतार आपण बघितला. या मॅच मध्ये तशीच रणनीती असेल की जे तुमचे सलामी फलंदाज आहेत ते थोडीशी खाली येताना पाहतील की तेच सलामीची तुट आपल्याला पाहायला मिळेल? नाही, काहीतरी वेगळी रणनीती असणार. आपल्याला शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये. मयूर, आपण हा टॉस गमावलाय. आपल्याला प्रथम शतरक्षण करायचं आहे. हा निर्णय मनासारखा लागला, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा. म्हणजे टॉस जिंकला असता आपण शतरक्षण केलं असतं. मी भरपूर मॅचेस बघितल्यात की केतकी बॉईज खंडीपाडा आणि आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल संघ आमने सामने येतात. केतकी बॉईज खंडीपाडा संघ आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल संघ हवी होताना बघितलाय. या मॅचमध्ये कशा प्रकारे बघशील ही जी मॅच होणार आहे? आम्ही नक्कीच चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. समोरच्या संघाने सांगितलं की आम्ही 40+ जाण्याचा प्रयत्न करू. तुमच्या मनाने कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35च्या आतमध्ये. शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाही. चालत जाऊया. मॅच देखील रोचक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओमसागर ब्राह्मणगाव आणि सिद्धिविनायक बेलगडी. जो संघ जिंकेल डायरेक्ट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. O2 कॉमेंट्री बॉक्स. निलेश बरबसाठी नक्कीच या ठिकाणी पारितोषिक आलाय. मात्र चेंडू गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मोठे 1000 रुपये असतील निलेश याला. विकेट हॅट्रिक साठी कुमार बगले आणि दीपेन घरत यांच्या माध्यमातून. तर विशाल याने सुद्धा आम्हाला फोन केला होता, मात्र आवाजामध्ये थोडं काही समजलं नाही, कारण की या ठिकाणी टॉसचा चालू होता, टॉसचा कार्यक्रम चालू होता. टॉस बॉक्स मध्ये संदेश दत्तू विक्की मस्त बॉलिंग सांगितले, मात्र विक्की मस्त बॅटिंग सुद्धा त्याला सांगावं लागेल आता. विशाल सात्विक गुड शॉट रोशन, त्यानंतर मनोज मोकाशी बेस्ट ऑफ लक सिद्धिविनायक बेलकडी. कमेंट्स त्या ठिकाणी येताना आपण पाहू शकतात. या षटकातील पुढचा चेंडू हलकीशी अपील झाली होती. अपील फेटाळून लावली गेलेली आहे. पंच आपल्या निर्णयावरती ठाम पाहायला मिळत आहेत. चला जाऊया आपण पुन्हा एकदा सागर दादांच्या दिशेने. प्रदीप या ठिकाणी पारितोषिक आलाय सदान स्मृती यांच्या माध्यमातून, सदान स्मृती स्पोर्ट्सच्या माध्यमातून. रोशन कांबडी याला रिव्हर्स शॉटसाठी 500 रुपये या ठिकाणी विशाल पाटील यांच्या माध्यमातून येतील. थोड्याच वेळात आम्हाला नक्कीच या ठिकाणी पाठवतीलच. ओहो व्हाट अ शॉट, घुटना टेक और तमाशा देख, सिग्नेचर शॉट, षटकार. ओढा वाढगो तरी नवी पोरींवर लाईन मार, दाताल ओठ नाही ओठाले दात, बांडगे पोरींवर टाकतो हात, हाताला धर तुझे पायला धर, वाढगो उचलून पोटे बर. थँक्यू डीजे. मात्र आपण पाहिलं तर जबरदस्त शॉट विकेश याच्या माध्यमातून खेळला जातोय. लगातार 2 चेंडू आपल्याला जर बघायला मिळाले, मला ते 2 फटके जे बघायला मिळाले आहेत त्याच्यामध्ये एक डॉट डिलिव्हरी आहे. 3 चेंडू टाकून झाला, धावसंख्या ती 12. मात्र निलेश याच्यावरती आक्रमण चढवलंय. काय जबरदस्त फटकेबाज खेळी. आणि विकेश याने म्हटलंय की आज दिवस मात्र माझा आहे, कारण की गेले मॅचमध्ये 4 झेल सोडल्या म्हणजे मी बिंदास खेळायला हवं. आणि हेच क्रिकेट असतं. तुम्ही कुणाचाही इथं प्रेशर घेऊन खेळू नका. दरम्यान
ओहो हो हो, इथे काय घडतंय काय बिघडतंय, तर एक धाव नक्कीच मिळाली. एका धाब्याने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 13 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त अशी फलंदाजी होताना दिसते. मात्र निलेश याच्या समोर आता धावऱ्याचा फलंदाज आलाय. ओहो हो, चांगला चेंडू. या चेंडूंची गरज आहे कॉन्टॅस्ट मैदानाच्या आतमध्ये. जसं म्हटलं जातं ना, कुस्तीच्या आखाड्यात जोर दोन पैलवान जे आहेत ते समान ताकदीचे असतील, समान शैलीचे असतील, समान कॅलिबरचे असतील, तर मात्र थँक्यू. ती इथे बक्षीस जाहीर झालंय. जर विकेश खरपड्याची जर विकेट जर घेतली तर रोहित शेठ भुरे आणि पाय आणि प्रवीण हांडवा बेलकडी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे. हवेमध्ये चेंडू, चेंडू खाली, शतरक्षक आलाय. मात्र पाहणं गरजेचं आहे, हा झेल मिळेल का? तर झेल तर मिळालेला नाही, मात्र किती धावा मिळतील ते महत्वाचं आहे. हो हो हो, इथे काय घडलंय, तर 3 धावा पूर्ण झाल्यात आणि या ठिकाणी आपण फलंदाजाने रिव्ह्यू मागितलाय, तो म्हणजे बीमरचा. बघा डिसिजन पेंडिंग आहे. सध्या आपण पाहतोय धावफलकावर धावा लागलेल्या 16 धावा, 47 धावांचा तीन धावा आपण पाहतोय इथे ऍड केलेल्या आहेत. 16 धावा धावफलकावरती आहेत. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. आपले तिसरे पंच निर्णय देतील. 47 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. नक्कीच फलंदाज सुद्धा खाली वाकलेला आहे आणि चेंडू डीप होतोय. फेअर डिलिव्हरी. यस, धावसंख्या झाली ती म्हणजे 16. चेंडू टाकून झाले 6, म्हणजे एक षटक समाप्त झालं. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये कितीची गरज आहे, तर नक्कीच आम्ही तुम्हाला दर्शवतो लगेच. इथे स्कोर अपडेट होतोय. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. 12-31. आपण जर पाहिलं तर चेंडू यष्ट्यांच्या लेवलला जेव्हा येतो तेव्हा आपल्याला बघायला मिळतंय की थोडासा खाली येत असताना डीप होताना चेंडू आपल्याला बघायला मिळाला. त्यासाठी डिफरंट ओपिनियन आम्ही घेतलेले आहेत आणि आमच्या फ्रेश क्रिकेटर, नवीन ताज्या तरण्या डोळ्यांचे या ठिकाणी आम्ही वापरलेले थर्ड अंपायर म्हणून. क्या बात आहे. रोशन याला पारितोषिक येत आहे 2 विकेटसाठी 500. ते कसेही विकेट घ्या, 500 रुपये कमवा. दीपेन घरत यांच्या माध्यमातून रोशन से बहुत याराना लगता है. हॅट्रिकला 500 रुपये असतील. ऑनसाइडच्या दिशेनं इथे मात्र आपण पाहू शकता काय घडतंय. एकच धाव. कुमार भगली यांच्या माध्यमातून हॅट्रिकसाठी 500 रुपये असतील आणि दीपेन घरत यांच्या माध्यमातून रोशन यांना 2 विकेटसाठी 500 रुपये. मध्ये कसेही विकेट घ्या, मला वाटतं विकेट काढणं महत्वाचं आहे, एवढा त्यांचा उद्देश आहे. तर धावसंख्या आहे ते म्हणजे 17. तगडा मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. विकेश खरपडे पुन्हा एकदा
मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती आलाय. त्याच्या समोर आहे रोशन. राईट अमोर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज झालाय. टॉस डिलिव्हरी इथे मात्र आपण पाहू शकतो काय घडलंय काय बिघडलंय. आणि येस नो बॉल पंचांनी दिलेला आहे. त्यामुळे चॅलेंज करतील की मग नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. बीमर चेंडू आता फ्री हिट असेल. 11 चेंडू आणि 27 धावांची गरज. विकेश खडपडे ऑन स्ट्राईक. ओहो हो फ्री हिटचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर 6 धावांसाठी. संदीपचे पानाला टिही वाजे रांगते पोरी हिऊ लाग. आणि रोशन याने सुद्धा विकी याच्यावरती आक्रमण चढवलं होतं. त्याचे परतफेड केली की जाते की काय असं वाटू लागलेलं आहे. आपण जर पाहिलं तर संदेश जत्तू मस्त बॉलिंग सांगितलं जात आहे. विशाल सातवी यांच्या माध्यमातून गुड शॉट रोशन म्हणजे रोशनला शुभेच्छा दिली होती. दरम्यान किती चेंडूमध्ये किती धावांची गरज असेल तर 10 चेंडूमध्ये 21 धावांची गरज अजून सुद्धा आहे. ऑल द बेस्ट ओमसागर. नवनाथ गहिला यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. नवनाथ गहिला विकी खरपडे ऑन फायर आणि नक्कीच फायर करतोय. महेश डोले रंजना अंधेर यांनी हाय केलाय. हॅलो हे नक्कीच वसई तालुका देवशी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून करतोय तुम्हाला. पाहू शकता मॅच कडे आपण जाऊया. 10 चेंडू 21 धावांची गरज. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तर शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेला आणि फेकेल. तोपर्यंत हातामध्ये चेंडू ठेवणं हे नक्कीच थोडंसं समोरच्या संघाला संधी देण्यासारखं आहे. 1 धावेने धावफलक पुढे सरकला गेला. धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या म्हणजेच 27-9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. मी म्हणेन इथे रोशन याला चांगली गोलंदाजी नक्कीच करावी लागणार आहे. हा ना तो होतोच नक्कीच. आपण जर पाहिलं तर 2 चांगले सेक खेळत असताना चांगले मातबर संघ खेळत असताना थोडासा टाइम मात्र घेतात. म्हणजे त्यांना विनंती असेल की थोडीशी घाई करा. ओ या ठिकाणी उत्तम आहे. उत्तम याच्या बॅटमधनं चांगल्या धावा या फटक्यावरती मात्र आलेला नाहीये. 1 धाव आली. एका धावेने धावफलक थोडासा पुढे सरकला गेला. धावफलक धावा लागला गेला. ते 28. 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. 8 चेंडू 19 धावा. शेवटचा गोलंदाज कोण असेल हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि तो गोलंदाज कशी गोलंदाजी करेल ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. टफ कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि हा टफ कॉन्टेस्ट चालू असताना आपण जर पाहिलं तर नक्कीच प्रेक्षकांची संख्या वाढू लागलेली आहे. आणि जवळजवळ 350-400च्या आसपास जाण्याची शक्यता ही नक्कीच आहे डिबेट लाईव्हच्या माध्यमातून. हवेमध्ये चेंडू. शतरक्षक स्वतः गोलंदाज आणि या ठिकाणी विकी याला बाद केलाय. इथे मात्र मॅच टर्न होते की काय असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. रोशन उंबरसाडाला या विकेटसाठी 500 रुपये आलेले आहेत. क्या बात आहे. थँक्यू. रात व्हायला बाकी आहे मात्र मजे घेताना दिसत प्रेक्षक. सध्या हा पारितोषिक आलाय. इथे मात्र आपण जर बघितलं तर प्रवीण अंडवा आणि रोहित शेठ पाये यांच्या माध्यमातून 500 रुपये या विकेटसाठी आले. विकेश यांच्या या विकेटसाठी हे जे अजून काही पैसे मला वाटते आलेले आहेत. रोशन याला सुद्धा पारितोषिक या ठिकाणी येऊन थांबलेला आहे. रोशन याने सुद्धा मॅच झाल्याच्या नंतर ते कलेक्ट करायचा आहे एका षटकारासाठी रिव्हर्सच्या. रोशन यांचा पुढचा चेंडू. चेंडू शिल्लक असतील ते 7 आणि 7 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. विशाल सातवी यांच्या माध्यमातून सुद्धा पारितोषिक रोशन याला आलाय. आणि सदान स्मृती
यांच्या माध्यमातून म्हणजेच भावेश बाबर आणि त्यांची कंपनी विशाल सातवी आणि त्यांचा संघ त्यांच्या माध्यमातून रोशन याला रिव्हर्स अटेम्प्ट जो षटकार होता त्यासाठी 500 रुपये म्हणजे 1000 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे, जो की या अगोदर फलंदाजी करताना बघायला मिळाला. किती चेंडू किती धावांची गरज? 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूने बाळा आणि दुसऱ्या बाजूने असेल तो म्हणजेच उत्तम दिंडा. चला जास्त टीम मीटिंग करू नका ही विनंती असेल. पाणी दिलं असेल तर लगेच घ्या. आणि कंपॅरिझन बघा, सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघ 2 षटकांमध्ये 29 धावा बनवल्या होत्या, 1 विकेट गमावला होता. मात्र 1 पाऊल मागे आहे ओम सागर बामणगाव संघ. 28 धावा बनवल्यात आणि 1 विकेट गमावलेला आहे. त्यांच्याकडे फलंदाजी नाही असं नाही, त्यांच्याकडे सुद्धा फलंदाजी चांगली आहे. मात्र मैदानामध्ये बाळा याला पाठवलाय आणि मैदानामध्ये पाठवलाय ते म्हणजेच उत्तम याला. वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशन नाईस आयोजन, नक्कीच क्रेडिट गोज टू प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन. सुंदर अशी स्पर्धा, संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेल्या प्रेक्षकांचे खूप खूप स्वागत. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा असतील सर्व आमच्या प्रेक्षकांना, श्रोत्यांना आणि मान्यवरांना सुद्धा, तसेच खेळाडूंना सुद्धा. अजय वज्रा ऑल द बेस्ट बेलकडी असं म्हटलंय. अजय तुमचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. राईट आर्म राऊंड द विकेट महेंद्र. ऑफसाईडच्या दिशेने गॅपमध्ये चेंडू टाकलाय. शतरक्षक मात्र येईल चेंडूला. सुंदर शतरक्षण, टाळ्या नक्कीच अपसूत आल्यात. आणि काय सुंदर शतरक्षण या खेळाडूच्या माध्यमातून केलंय सागर अंडवायच्या माध्यमातून. 2 धावा नक्कीच मिळाल्या. मात्र या 2 धाव्यानं धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 30 या धावसंख्येवरती. किती धावांची गरज असेल अजून सुद्धा आपण जर पाहिले तर 17 धावांची गरज. महेंद्र राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फुललन डिलिव्हरी होते, चेंडू ऑन साईडच्या दिशेने खेळला. शतरक्षक आहे रोशन आणि चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एकच धाव. उजव्या हाताच्या फलंदाजाला संधी दिली बाळा याला. आणि बाळा हा पडद्यामागचा कलाकार आहे लक्षांनो. मित्रांनो लक्षात ठेवा, कारण की बाळा हा जो खेळाडू आहे 4 चेंडूमध्ये 16 धावा बनवण्याचा इथे मादा ठेवतो, त्याच्याकडे क्षमता आहे. बाळा याला तुम्ही पाहिलं असेल मोक्याच्या ठिकाणी छक्क्या मारण्याचं काम तो करत असतो. 405 जण मॅचला जोडले गेलेत. पुन्हा एकदा आयोजन, ग्राउंड आणि समालोचन 1 नंबर. थँक्यू, तुमचीच पुण्याई सर्व प्रेक्षकांची, त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि प्रो स्पोर्ट लाईनपाडा यांच्या माध्यमातून सुद्धा आपले खूप खूप आभार. पुन्हा एकदा पाहतोय 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. ओहो, महेंद्र याने मात्र डोक्यावरती हात नेले होते. चेंडू स्टंप जवळ नाचत असताना आपण पाहतोय. काय जबरदस्त गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी. महेंद्र याने या चेंडूवरती नक्कीच जादू बिखरलेली आहे. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. आणि जो संघ जिंकेल त्याला बाय आहे. त्यामुळं सामन्यामध्ये जीव ओतावा लागेल सर्व शतरक्षकांना आणि फलंदाजांना सुद्धा जिंकायचं असेल तर. हवेमध्ये चेंडू आलाय, महेंद्र खोला चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी त्याच्या माध्यमात चूक झालेली नाही आहे. फलंदाज झालाय बाद. येथे मात्र संधी निर्माण झाली आहे आणि बाळा बाद झालाय. तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंदिरी सुबक टेकरी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंदिरी चटक चांदणी चम चम ते अंबरी थँक्यू थँक्यू डीजे. इथे मात्र आपण जर पाहिलं मंजिरी वाजली गेली. आपण जर पाहिलं नक्कीच शुभेच्छा प्रेक्षकांच्या माध्यमातून येताना दिसतात. आणि आपण पाहिलंय की इथे अजय वसावला मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 चेंडू 16 धावा. अजय हा मागे राहिला होता मला वाटतंय आणि बाळा याला पुढे पाठवलं होतं. काल सुद्धा विजयी संघाला बाय मिळाली होती, आज सुद्धा विजयी संघाला बाय आहे. सामना संपलेला नाहीये. 2 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जसं म्हटलं जातं की जिथून आपण विचार करणं सोडून देतो तिथून क्रिकेट चालू होतं.
आता मात्र चांगला गोलंदाजीचा प्रत्यय यशस्वी झालाय आणि तर महेंद्र याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी महेंद्र कोला द मॅजिशियन बॉलर मी म्हणेन या गोलंदाजाला. डीजेवाल्यासाठी नक्कीच कमेंट सुद्धा आलेली आहे ते गाणं आम्ही तुम्हाला ऐकवू. मात्र मॅच कडे जाणार आहोत. 1 चेंडू आणि 16 धावांची गरज. हो 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 काय घडलाय तर इथे संघ पराभूत झालाय. तो ओमसागर बामणगाव संघ या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपले खूप खूप आभार. चांगला खेळ दर्शवला. मात्र मैदानामध्ये उतरा आणि समोरच्या संघाला हात मिळवा ही विनंती असेल. तर बाय मिळालेली आहे ती म्हणजेच बेलकडी संघाला खूप खूप अभिनंदन. रोशन आपले 1000 रुपये आहेत आणि गोलंदाज जो होता या अगोदरचा रोशन उंबरसाडा याला 500 रुपये. ते 500 रुपये आले आहेत मला वाटतं कोणाच्या माध्यमातून तर प्रवीण हंडवा आणि रोहित शेट पाये यांच्या माध्यमातून. त्यानंतर 500 रुपये आलेले आहेत रोशन कांबडी याला सदान स्मृती आणि त्यांचे फाउंडर भावेश बाबर आणि विशाल यांच्या माध्यमातून पूर्ण टीमकडनं रिव्हर्स स्विचचा जो फटका खेळला होता आणि तिथे षटकार आला होता त्याच षटकारासाठी पारितोषिक आलेलं आहे ते म्हणजेच आणि प्रवीण हंडवा तसेच रोहित शेट याच्या माध्यमातून 500 रुपये म्हणजे 500 1000 रुपये रोशन याला आलेत आणि 500 रुपये रोशन उंबरसाडाला आलेले आहेत. तर या आणि मॅन ऑफ द मॅच कोण असेल तर नक्कीच आपण पाहतोय. मला कमेंट ज्या आल्या होत्या आयोजन ग्राउंड आणि समालोचनाचं क्रेडिट नक्कीच तुम्हालाच जात आहे. तुमच्याच प्रयत्नामुळे आम्ही यापर्यंत घडवू शकलो आहे. आयोजनाचं क्रेडिट आम्ही देऊ नक्कीच प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमांना. आणि ग्राउंडबद्दल नक्कीच आम्ही क्रेडिट घेणार नाही कारण की ग्राउंड नक्कीच आपण पाहतोय KPL ग्राउंड म्हणजेच SH एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून